भूगोल इयत्ता 10वी. प्रस्तावना. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही प्रदेशाचा किंवा देशाचा भौगोलिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम त्या प्रदेशाचं किंवा त्या देशाचं स्थान व विस्तार समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. एखाद्या देशाचं स्थान व विस्तार यांचा हवामान, लोकसंख्या वितरण, उद्योग, वाहतूक इत्यादी घटकांवर परिणाम होत असतो. म्हणूनच आज आपण भारत व ब्राझील या देशांचा तुलनात्मक अभ्यास करून स्थान व विस्तार समजून घेणार आहोत. प्रकरण 2. स्थान व विस्तार. प्रकरण 2. स्थान व विस्तार. येथे 2 राष्ट्रध्वजांची चित्राकृती दिलेली आहे. पहिलं राष्ट्रध्वज आहे ते म्हणजे भारताचं, आणि दुसरं राष्ट्रध्वज ज्याची आपण तुलना करणार आहोत त्या ब्राझील देशाचं. या दोन्ही देशांची आपण तुलनात्मक माहिती घेणार आहोत. परंतु या दोन्ही देशांबाबत काही सूचक विधानं दिलेली आहेत. त्याबाबतची माहिती आपण स्वतंत्रपणे घेऊया, म्हणजे तुलना करणं सोपं जाईल. ही आहे भारतीय राष्ट्रध्वजाची चित्राकृती व भारत देशाबाबत काही सूचक विधानं. 1. जागतिक लोकसंख्येत दुसऱ्या क्रमांकावरील देश. 2. मसाल्याच्या पदार्थांसाठी हा देश जगप्रसिद्ध आहे. आणि 3. क्रिकेट हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. आपण त्याबाबतचं स्पष्टीकरण पाहूया. जागतिक लोकसंख्येत भारत हा दुसऱ्या क्रमांकावरील देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावरील असलेला देश म्हणजे चीन. पण आज आपण ब्राझील देशाचा विचार केला तर ब्राझील देश हा जागतिक लोकसंख्येत 5व्या क्रमांकावर आहे. भारत हा देश मसाल्याच्या पदार्थांसाठी जगप्रसिद्ध आहे आणि मसाल्याच्या पदार्थांची जगभरातून मोठ्या प्रमाणात मागणी होते. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी भारतात सर्वाधिक लोकप्रिय खेळ कोणता असं विचारलं तर सांगता येईल तो म्हणजे क्रिकेट. क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेला खेळ आहे. तसंच ब्राझीलमध्ये मात्र फुटबॉल हा अतिशय लोकप्रिय आहे. ही आहे ब्राझील या देशाच्या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती. तसेच काही सूचक विधानं दिलेली आहेत. 1. सांबा नृत्य प्रकारासाठी हा देश प्रसिद्ध आहे. जगाचा कॉफी पॉट असे या देशाला संबोधले जाते. 3. फुटबॉल हा खेळ या देशात लोकप्रिय आहे. पाहूया याबाबतचं स्पष्टीकरण. ब्राझील हा देश सांबा या नृत्य प्रकारासाठी प्रसिद्ध आहे. ही चित्राकृती सांबा या नृत्य प्रकाराची आहे. भारताचा विचार केल्यास भारतात मात्र भरतनाट्यम, कथ्थक, कथकली तसेच महाराष्ट्रातील लावणी आणि कोळी हे नृत्य प्रसिद्ध आहेत. भारतात सर्वात लोकप्रिय पेय कोणतं असेल तर ते म्हणजे चहा. पण ब्राझीलचा विचार केल्यास आपल्याला असं दिसून येतं की ब्राझील हा देश कॉफीच्या उत्पादनात अग्रेसर आहे. शिवाय जागतिक कॉफीच्या उत्पादनापैकी 40% उत्पादन ब्राझीलमध्ये होतं. ब्राझीलमधील मिनास जिराईस व साओ पावलो ही महत्त्वाची ठिकाणं कॉफी उत्पादनात अग्रेसर आहेत. म्हणून ब्राझील या देशाला जगाचा कॉफी पॉट असे संबोधले जाते. हा आहे ब्राझीलमधील सर्वात लोकप्रिय खेळाडू नेमार. ब्राझीलमधील सर्वात लोकप्रिय खेळ कोणता असं विचारलं तर सांगू शकतो की ब्राझीलमधील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. भारतात मात्र क्रिकेट या खेळाला लोकप्रियता आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही आहे पृथ्वीगोलाची चित्राकृती. या चित्राकृतीवरून आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार समजण्यास मदत होईल. तसेच हे दोन्ही देश कोणत्या कोणत्या गोलार्धात आहेत
ते सुद्धा समजण्यास मदत होईल. आता आपण हे दोन्ही देश कोणकोणत्या गोलार्धात आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूया. हे आहे विषुववृत्त. विषुववृत्ताच्या दक्षिणेकडील भाग हा दक्षिण गोलार्ध म्हणून ओळखला जातो, तर विषुववृत्ताच्या उत्तरेकडील भाग हा उत्तर गोलार्ध म्हणून ओळखला जातो. आता आपण मूळ रेखावृत्ताबाबत माहिती घेऊ. हे आहे मूळ रेखावृत्त. मूळ रेखावृत्तामुळे दोन गोलार्ध तयार झालेत, एक पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. अशाच प्रकारे आज आपण भारत कोणत्या कोणत्या गोलार्धात आहे व ब्राझील कोणत्या कोणत्या गोलार्धात आहे ते आपण पाहूया. यावरून असे लक्षात येते की भारत हा उत्तर आणि पूर्व गोलार्धात आहे, तर ब्राझील या देशाचा बहुतेक भाग हा दक्षिण गोलार्धात आहे. त्याचप्रमाणे काही भाग उत्तर गोलार्धात आहे व ब्राझील या देशाचा भाग हा मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेला आहे. म्हणून ब्राझील हा देश उत्तर, दक्षिण आणि पश्चिम या 3 गोलार्धामध्ये येतो. आकृतीतील आडव्या रेषा ही अक्षवृत्त दर्शवतात, तर आकृतीतील उभ्या रेषा ही रेखावृत्त दर्शवतात. म्हणजेच एखादं ठिकाण कोणकोणत्या अक्षवृत्तांच्या आणि कोणकोणत्या रेखावृत्तांच्या दरम्यान आहे हे समजण्यास मदत होते. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता भारताबाबत पूर्ण माहिती घेणार आहोत. भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. त्याचबरोबर भारताच्या राजधानीचं ठिकाण नवी दिल्ली आहे. भारत हा देश आशिया खंडाच्या दक्षिण भागातील देश आहे आणि भारताचं स्थान पृथ्वीवर साधारणपणे उत्तर व पूर्व गोलार्धात आहे. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणजे इंदिरा पॉईंट ते 6:45 उत्तर अक्षावृत्तावर आहे. आता आपण भारताचा अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार तसेच भारताबाबत इतर माहिती नकाशाच्या सहाय्याने घेऊया. भारताच्या उत्तरेकडे जम्मू आणि काश्मीर हे राज्य आहे. त्या राज्याचे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत, जम्मू व काश्मीर व लडाख. पुढचं उत्तरेकडे राज्य आहे ते हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, इकडे पंजाब व हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार व सिक्कीम ही राज्य. आपल्या भारताच्या राजधानीचं ठिकाण म्हणजे नवी दिल्ली. आता आपण ईशान्येकडे येऊया. ईशान्येकडील हे महत्त्वाचं राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश, त्यानंतर आसाम, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा आणि मिझोराम ही ईशान्येकडील राज्य आहेत. भारताच्या पूर्वेला पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा ही राज्य आहेत, तर मध्यभागी मध्य प्रदेश हे राज्य आहे. भारताच्या वायव्येला राजस्थान हे राज्य असून ते भारतातील सर्वात मोठं राज्य आहे. त्याचबरोबर भारताच्या पश्चिमेला किनारपट्टीवर असलेले राज्य म्हणजे गुजरात. आता आपण भारत देशाला कोणकोणत्या देशांच्या सीमा लागून आहेत ते पाहूया. भारताच्या वायव्येला पाकिस्तान हा देश आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान हा देश आहे. या दोन्ही देशांच्या सीमा भारताला लागून आहेत. भारताच्या उत्तरेला चीन हा देश आहे. तसेच भारताच्या उत्तरेला नेपाळ या देशाच्या सीमासुद्धा लागून आहेत. अजून एक छोटा देश आहे तो म्हणजे भूतान. या देशाची सीमा सुद्धा भारताला लागून आहे. आता आपण पूर्वेला येऊया. पूर्वेला बांगलादेश या देशाच्या बहुतेक सीमा लागून आहेत आणि अजून एक देश आहे तो म्हणजे म्यानमार. म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश या देशाची सीमा सुद्धा भारताला लागून आहे. आता आपण भारताची पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी यांची माहिती घेऊ. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील हे आहे गुजरात राज्य. दुसरं ज्या राज्यात आपण राहतो ते म्हणजे महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्याच्या दक्षिणेला असलेलं हे छोटं राज्य आहे ते म्हणजे गोवा. जर तुम्हाला प्रश्न केला की भारतातील सर्वात लहान राज्य कोणतं, तर आपण सहज सांगू शकतो ते म्हणजे गोवा.
त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवर असलेलं हे राज्य म्हणजे कर्नाटक आणि अजून एक राज्य आहे ते म्हणजे केरळ. मित्रांनो, पश्चिम किनारपट्टीला लागून असलेला हा समुद्र आहे तो म्हणजेच अरबी समुद्र आणि या अरबी समुद्रात आपल्याला पाहायला मिळतात ती बेटं, ती म्हणजेच लक्षद्वीप बेटं. आता आपण पूर्व किनारपट्टीची माहिती घेऊ. पूर्व किनारपट्टीला लागून असलेलं हे राज्य आहे पश्चिम बंगाल. तसेच दुसरं राज्य आहे ओडिशा आणि त्याचबरोबर आंध्र प्रदेश हे राज्यसुद्धा पूर्व किनारपट्टीला लागून आहे. अजून दक्षिणेकडे पूर्व किनारपट्टीला लागून असलेलं राज्य म्हणजेच तमिळनाडू. आता आपण पूर्व किनारपट्टीला लागून असलेला उपसागर कोणता आहे ते पाहूया. हा उपसागर आहे बंगालचा उपसागर आणि याच उपसागरात आपल्याला अंदमान व निकोबार ही बेटं पाहायला मिळतात आणि भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट हे सुद्धा पाहायला मिळतं. आता आपण भारताच्या दक्षिणेकडे येऊ. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे आणि एक देश आहे तो म्हणजे श्रीलंका. त्याचबरोबर श्रीलंका आणि भारत यांच्यामध्ये एक सामुद्रधुनी आहे ती म्हणजेच पाल्कची सामुद्रधुनी. अशा प्रकारे आपण भारताबाबत माहिती घेतली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण भारताचा अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार याबाबतची माहिती घेऊ. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार मुख्य भूमीपासून 8°4' उत्तर अक्षवृत्त ते 37°6' उत्तर अक्षवृत्त. तर उत्तर अक्षवृत्त का? कारण भारत हा विषुववृत्ताच्या उत्तर गोलार्धात आहे. आता आपण भारताच्या रेखावृत्तीय विस्ताराबाबत माहिती घेऊ. भारताचा रेखावृत्तीय विस्तार 68°7' पूर्व रेखावृत्त ते 97°25' पूर्व रेखावृत्त असा आहे. आता इथे पूर्व रेखावृत्तच का? कारण भारत हा पूर्व गोलार्धात आहे. भारताच्या मध्यातून कर्कवृत्तसुद्धा गेला आहे. भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, भारताचा रेखावृत्तीय विस्तार, भारताच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या तक्त्यात आपण योग्य ती माहिती भरावी व आपल्या वहीत लिहावे. आता आपण ब्राझील या देशाची माहिती घेऊया. ब्राझील हा देश ब्राझील प्रजासत्ताक संघराज्य म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या राजधानीचे नाव ब्राझिलिया आहे. पृथ्वीवर ब्राझील देशाचा काही भाग उत्तर गोलार्धात, बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तसेच या देशाचे स्थान पश्चिम गोलार्धात आहे. म्हणजेच ब्राझील हा देश उत्तर, दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे. तसेच दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्राझील या देशाची माहिती नकाशाच्या आधारे पाहूया. हा आहे ब्राझील या देशाचा नकाशा. या नकाशात आपल्याला उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण अटलांटिक महासागर असा महासागर दिसतोय. म्हणजेच ब्राझीलला अटलांटिक महासागराची सीमा लाभलेली आहे. ब्राझीलच्या उत्तर आणि पूर्व भागात अटलांटिक महासागर आहे असे दिसून येते. ब्राझील या देशाच्या उत्तरेला फ्रेंच गियाना, सुरिनाम, गियाना, व्हेनेझुएला हे देश आहेत असे दिसून येतात. तसेच वायव्य दिशेला कोलंबिया हा देश आहे. पेरू, बोलिव्हिया व पॅराग्वे हे देश ब्राझील या देशाच्या पश्चिम दिशेला आहेत. तसेच नैऋत्य दिशेला अर्जेंटिना हा देश आहे व दक्षिण दिशेला उरुग्वे हा देश आहे.
ब्राझिलिया हे ब्राझीलच्या राजधानीचे ठिकाण आहे. आता आपण ब्राझीलमधील राज्य पाहूया. ब्राझीलच्या उत्तरेला अमापा हे राज्य आहे, तसेच रोराइमा हे राज्य आहे. ब्राझीलमधील सर्वात मोठं राज्य कोणतं, तर ते ॲमेझॉनॉस. त्याचबरोबर पारा हे राज्य ब्राझीलमधील सर्वात कमी नागरी लोकसंख्या असलेलं राज्य आहे. पश्चिमेला आक्रे व रोंडोनिया ही राज्य पाहायला मिळतात. त्याचबरोबर माटो ग्रासो दो सूल ही राज्यसुद्धा आहेत. आता आपण थोडंसं उत्तरेकडे येऊ. उत्तरेकडे मारानाओ हे राज्य आहे. त्याचबरोबर पूर्वेला सियारा, पराइबा, अलाग्वास, सेरगिपे, पेर्नाम्बिको, मध्यभागात पियाउई, टोकॅटिन्स, गोइयास ही राज्य आहेत. पूर्वेला अजून एक राज्य आहे, ते म्हणजे बाहिया. त्याचबरोबर कॉफी उत्पादनात अग्रेसर असलेलं मिनास झिराईस व दुसरं राज्य म्हणजे साओ पावलो. पूर्व किनारपट्टीवरील हे आहे एस्पिरितो सांतो व रिओ दी जनेरिओ. त्याचबरोबर दक्षिणेकडे पाराना, सांता कॅटरीना, रिओ ग्रांडे द सूल इत्यादी महत्त्वाची राज्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार व रेखावृत्तीय विस्तार पाहणार आहोत. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त इतका आहे. त्याचबरोबर ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त इतका आहे. ब्राझीलच्या मध्यातून मकरवृत्त गेलेला आहे. त्याचबरोबर विषुववृत्त सुद्धा गेलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझीलच्या नकाशाचा अभ्यास करून दिलेला तक्ता भरा व वहीत लिहा. ब्राझीलचा अक्षवृत्तीय विस्तार 5°15' उत्तर अक्षवृत्त ते 33°45' दक्षिण अक्षवृत्त, तसेच रेखावृत्तीय विस्तार 34°45' पश्चिम रेखावृत्त ते 73°48' पश्चिम रेखावृत्त, तसेच ब्राझीलच्या उत्तर भागातून विषुववृत्त जाते तर दक्षिण भागातून मकर वृत्त जाते. भारताची ऐतिहासिक पार्श्वभूमी. भारत देश सुमारे 1.5 शतक ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. भारत देश 1947 साली स्वतंत्र झाला. भारतापुढील काही समस्या. पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना सामोरं जावं लागलं. 2 अनेक भागात दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. 3 निर्वासितांचे प्रश्न सोडवावे लागले. 4 अर्थव्यवस्था सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावे लागले. त्यानंतर भारतानं मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला हातभार लावला आणि भारत आज एक जागतिक बाजारपेठ म्हणून ओळखला जाऊ लागला. ब्राझीलप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था सुद्धा विकसनशील या अवस्थेत आहे. आज भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. त्याचं कारणही असंच. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचं प्रमाण जास्त आहे. शिवाय कार्यशील वयोगटाचं प्रमाण जास्त आहे. जवळजवळ 51% लोक हे कार्यशील वयोगटात आहेत आणि म्हणून भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिलं जातं. ब्राझीलची ऐतिहासिक पार्श्वभूमी. ब्राझील हा देश 3 शतकांपेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होता. ब्राझील या देशाला 7 सप्टेंबर 1822 साली स्वातंत्र्य मिळालं. 1930 पासून ते 1985 पर्यंत
ब्राझील हा देश अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ लोकप्रिय लष्करी राजवटीखाली होता. ब्राझील या देशाला सुद्धा अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यापैकी वित्तीय समस्यांना सामोरं जावं लागलं. जगात ब्राझील या देशानं आर्थिक विकासाला हातभार लावला आणि एक विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून ब्राझील या देशानं आपली प्रगती केली. ब्राझील या देशाकडे एक जागतिक बाजारपेठ म्हणून पाहिलं जातं. आज भारत व ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था मात्र मिश्र स्वरूपाची आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन केव्हा असतो हे सर्वांना माहीतच आहे. आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी असतो. कारण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. तसेच भारतात संसदीय प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ब्राझील या देशाचा स्वातंत्र्य दिन 7 सप्टेंबरला असतो. कारण 7 सप्टेंबर 1822 साली ब्राझील या देशाला स्वातंत्र्य मिळालं. तसेच ब्राझीलमध्ये राष्ट्रपती नियंत्रित प्रजासत्ताक शासन प्रणाली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे ब्राझीलमधील एक स्थानिक वृक्ष आहे. त्याचं नाव पाऊ ब्रासिल. पाऊ ब्रासिल या स्थानिक वृक्षाच्या नावावरून ब्राझील या देशाचे नाव पडले आहे. अशा प्रकारे आज आपण भारत व ब्राझील या दोन्ही देशांचा तुलनात्मक अभ्यास केला. स्वाध्याय. विद्यार्थी मित्रांनो, पाठावरील दिलेला हा स्वाध्याय आपण आपल्या वहीत लिहावा. दिलेल्या जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा. 1. सर्व खंड व महासागरांना नावे द्या. 2. ब्राझील व भारत हे देश वेगवेगळ्या रंगाने रंगवा व नावे द्या. 3. नकाशावर विषुववृत्त दाखवा व त्याचं अंशात्मक मूल्य लिहा. 4. दिशादर्शक दाखवा. धन्यवाद.